या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप। आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर। 10 माणसांमागे 3 माणसं कॅन्सरने ग्रसित आहे। जागृत व्हा। ठणठणीत असलेला माणूस आम्हाला भेटला परवा। म्हणलं काय झालं? म्हणलं आपलं आता लाकडं गेली स्मशानात। म्हणलं काय झालं? डॉक्टरांनी कॅन्सर सांगितलंय। तंबाखू खात नव्हता तरी त्याला कॅन्सर झालाय। आम्ही तंबाखू खातोय, आम्ही कधी जागृत होणार आहे? 1000 कोटचं हॉस्पिटल उभं राहिलं मानवतेच्या सेवा करण्यासाठी सत्संगजी दिल्लीमध्ये, आणि एका बाजूने मी व्यसन करत असेल तर सत्संगजी किती दुःखाला कारणीभूत आहे। म्हणून जागृत व्हा। दारू कोण पित असेल तर सोडून द्या। लगे लगे सुटायची नाही, थोडी थोडी सोडा, प्रेमाने बोला। काय काय एकदम सोडून गायब झाले, पण सोडा मात्र साथ। लगेच मिस्त्री सुटणार नाही आहे ना। आठवड्याच्या बाजारातून घेऊन येतो मंगळवारी, 50 रुपये पावशेर, 15 दिवसांनी एकदा आणा, लगेच लगेच सुटणार नाही। परंतु नक्की सत्संगजी सोडून द्या, फार घातक आहे। अहो दारू पिलेल्या माणसाला काही सुधारत नाही। दुसऱ्या मजल्यावर एक जण खाली पडला, सगळे लोक जमा झाले। काय झालं काय झालं? तू उभा राहिला, बोलतो मी आताच खाली आलोय, मला काय माहित नाही। एवढे गुण सत्संगी माणसं झालेली आहे। एका दुकानदाराने फोन केला, दारू पिणाऱ्या माणसाला फोन केला, हॅलो दुकान कधी उघडणार आहे? मला झोप आला, आता 12 वाजले, सकाळी पाहू काय आहे ते। परत फोन आला 5 मिनिटांनी, अहो दुकान कधी उघडणार आहे? म्हणजे काय उधारी असेल तर उद्या दे, तू उधारी देऊ नको, पण काय आता फोन करू नको, आता दुकान बंद झालंय। परत फोन आला 5 मिनिटांनी, अहो दुकान कधी उघडणार आहे? दुकानदार म्हणतोय कुठून बोलतोय? अहो म्हणतो तुमच्याच दुकानात बाकड्या खाली अडकलोय म्हणला मी। हे उतरल्यावर जागे झाले सत्संग। अशी बिकट परिस्थिती आहे। म्हणून सत्संगजी संत महात्मा सांगतात, जाम से जाम पीकर क्या फायदा, रात को पी जाए सुबह उतर जाती है, हरे नाम का प्याला पी लो जिंदगी सुधर जाती है। जसं इथलं महात्माची सत्संगजी सारं जीवन सुखमय झालेलं आहे। इथे महात्मा सत्संगजी राऊत महाराज त्यांच्या घरात दारू सत्संगजी बनत होती, बंद करून टाकलं सत्संगजी, आणि हरिनामाचा प्याला सत्संग घेतलेला आहे। सारं जीवन सत्संगजी सुखी झालेले आहे। खाकी वर्दी यांना पगार नाहीये, प्रेमाने बोला। हे निळ्या वर्दी घातलेल्या यांना पगार नाही। मानवतेच्या सेवेसाठी यांनी विडा उचललेला आहे। ज्या ठिकाणी सत्संग असणार आहे त्या ठिकाणी जाऊन मानव मात्राची सत्संगची सेवा करणार आहे। एवढी मोठी पॉवर, एवढी मोठी शक्ती या वर्दीमध्ये आहे सत्संगची। घालून पहा, ज्यांना वाटतं ना सेवादल व्हायचंय, सेवादल मध्ये भरती व्हा सत्संगची। अनमोल सत्संगची, सुखाचा खजाना सत्संगची आहे। आणि म्हणून सत्संगजी दसे अधिक शब्दाचा सारा घेणार नाहीये। सत्संग सेवा नामस्मरण सत्संगजी करत राहा, है ना। सत्संगजी वर्ष झालेलं आहे लग्नाला, सुख शांती समाधान साऱ्या गोष्टी सत्संगाला प्राप्त हो, असं म्हटलं जातं। मन जुळता मनाशी जडले नाते दोघांचे, या जन्माची ओळख नव्हे बंद युगायुगाचे। कोणी लग्न जमान्यावर निमित्त असतो सत्संग, पण या ऋणानुबंधांच्या गाठी ईश्वराने परमात्म्याने सत्संग अगोदरच बांधलेले असतात, है ना। एक काल परवा आम्ही रोज लग्नांमध्ये असतो, एक घटना पाहायला भेटली। ती म्हणजे कुठली? नवरे निघाल्यावर रडतात ना सगळे, आई रडती, भाऊ रडतात, वडील रडतात, सगळे रडणार। त्यांना विचारलं का रडतात? ते म्हणले आता काय हो, 18 वर्ष झाले आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळले, आता दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, रडू मात्र येणार आहे ना। भावाला विचारलं तू का रडतो? अहो बोले आता मला भांडायला कोण नाही, आहे ना, मला सारखी ताईची आठवण येणार, रडायला येत आहे। सगळ्यांना विचारलं, हे सगळे रडता रडता सत्संगाची कोपऱ्यात लक्ष केलं, नवरदेव पण रडत होता। त्याला म्हणलं हे रडतात हे ठीक आहे हो, पण नवरदेव का रडतोय? ही आश्चर्याची गोष्ट वाटली। म्हणून दास सत्संगाची गपचूप गेला। त्याला म्हणलं हो हे रडतात ठीक आहे, तू का रडतो बाबा? तुला कोणतं दुःख झालं? आज आनंदाचा दिवस आहे का ना, 2चे 4 आज झालेले आहे, है ना। तू बोलला पुरी भेटती नाही, 40-40 वर्षाचे तरुण झालेले आहेत, तरी गाडा बैलाच्या मागे आहे अजून पण। प्रेमाने बोला, तू का रडतो? तुझं रडल्याचं कारण मला सांग बाबा। तो दाव हे म्हणाले 18 वर्ष झाले त्यांनी सांभाळली म्हणून रडतात ते, मला आयुष्यभर सांभाळायचे। प्रेमाने बोला, विनोदाचा भाग सत्संगी सोडून द्या। जसं कबीर महाराजांकडे सत्संगजी एक जोडपं गेलं, लक्ष द्या, शेवटचं उदाहरण सांगतो, दास आपली रजा घेतो। कबीर महाराजांकडे सत्संगी एक जोडपं गेलं, ते म्हणले आमचं पटतच नाही हो। आता हे तुम्हाला वाटत यांना उदाहरण देतो बरं का, यांना नाही सगळ्यांना आहे का ना, जी बाहेर ऐकतात ना सगळ्यांसाठी उदाहरण आहे। कारण संतांची वचनं ही सत्संगाची सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी वचन आहे सत्संग। कबीर महाराजांकडे एक जोडपं गेले, म्हणजे आमचं पटतच नाही, सारखी भांडणं होत्या, सारखी घरामध्ये कुरबुर चालू असते।
कबीर महाराजांनी काही उत्तर दिलं नाही. आतमध्ये आवाज दिला. तुम्ही दोघं पण ऐका. आतमध्ये आवाज दिला. काय आवाज दिला? कंदील पेटून आणा. अरे म्हणले भर दुपारी? कबीर महाराजांचा काय डोक्यावर परिणाम झाला काय? आम्ही आलो प्रश्न घेऊन, आमचं पटत नाही, भांडण होते, भर दुपारी कंदील पेटून कशाला मागितला? आणला व त्यांच्या पत्नीने कंदील पेटून आणून ठेवला. म्हणले कबीर महाराज, आम्ही तुम्हाला काय विचारतोय, नाही भर दुपारी काय कशाला कंदील आणलाय तुम्ही? म्हणले 2 कप चहा आणा, 3 कप चहा आणा. म्हणले आणला चहा. कबीर महाराजांनी घेतला, ढसा पिऊन घेतला. यांनी पिला, हे पिलंच नाही, कारण त्या चहामध्ये ना साखरेऐवजी मीठ पडलं होतं. ते दोघांनी चहा पिलं नाही. ते म्हणजे काय मस्करी लावली आमची काय कळलं, आम्ही प्रश्न घेऊन आलोय आणि भर दुपारी कंदील पेटून मागितलाय, चहा दिला ते दिला, तो मीठ टाकून दिलाय. कबीर महाराज आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले तुमच्या प्रश्नाचं उत्तर ना या 2 घटनेमध्ये आहे. म्हणले कसं काय? म्हणले मी पत्नीला आवाज दिला कंदील पेटून आणा, ती म्हटली नाही दुपारी कंदील का पाहिजे, प्रेमाने बोला. आणि नंतर दुसरी घटना अशी आहे, तिच्यामध्ये पडलं मीठ, तो झाला खारट, चुकून पडला असेल, मी घेतला पिऊन. मी काय प्रश्न केला का? तिने प्रश्न केला नाही, मी प्रश्न केला नाही. असा संसाराचा गाडा सुंदर चालण्यासाठी ना ही 2 चाकं मजबूत आणि समांतर पाहिजे, ब्रह्मज्ञानी पाहिजे, सगळे समजून घेणारे पाहिजे. ही समजता कधी येईल? ही समज प्राप्त झाल्यावर. प्रेमाने बोला. ही समजून कधी येईल? एका प्रभूची समज प्राप्त झाल्यानंतर सारे सात्संगची समज प्राप्त होणार आहे. एकमेकाला ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. हे माताजींनी सात्संग तुम्हाला आम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे. म्हणून सात्संग दास आहे, अधिक शब्दाचा सारा घेणार नाही. आपल्या लहान लहान मुलांना सत्संगला घेऊन या, है ना. तरुण असं घरातले सर्व आसन सात्संगाची आहे ना. सासू आली पण सुनबाई येत नाही. सासूने सात्संगाची टेस्टिंग करायचं. का येत नाही बाबा? मी पाया पडते की तिच्या दंडरंकार करते का? करायचा आहे ना. भाऊ येत नाही, बहीण येत नाही, हे सात्संगाची प्रत्येकाने चेकिंग करा. मी जर प्रॉब्लेम असेल बाकीचे सत्संगला यायला, तर सात्संगाची माझ्यामध्ये परिवर्तन सात्संगाची करावं लागणार आहे. आणि म्हणून सात्संगाची फार मोठी गुरुमाऊलीची तुमच्या आमच्यावर कृपा आहे की अनमोल ब्रह्मज्ञान देऊन सात्संगाची तुमचा आमचा सर्वांचा संसार सुखाचा सात्संगाची केलेला आहे. आणि म्हणून सात्संगाची रक्तदान शिबिर आहे, सात्संगाची बऱ्याच ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेले आहे. त्याहीमध्ये आपण सर्वांनी आता पुन्हा ही सात्संगाची सुरू झालेली आहे. आळेफाट्याला आहे, 17 तारखेला आहे. तुला रक्त लागत असेल तर फोन करा आजूबाजूच्या महात्म्यांना, लगेच मिळणार आहे. 1 लाख रुपये घेऊन फिरणारा सात्संगाची मुस्लिम माणूस. कोरोनाच्या काळामध्ये सात्संगाची फोन आला, म्हणले माझे वडील वाचले पाहिजेत, पैसे किती घ्या पण 100 ml फक्त प्लाझ्मा पाहिजे. तर सात्संगाची त्यावेळेस आपले भोसरीला फोन केला, महात्म्याने सात्संगाची 100 ml प्लाझ्मा दिला. त्या वडिलांचे प्राण सात्संगाची वाचले गेले. पैसे सात्संग देत होता, म्हणलं पैसे नाही, सात्संगाची मोठी सात्संगाची सेवा आहे. त्या सात्संगाची त्या मुसलमान माणसाचा अजूनही सात्संगाची फोन येते. आम्ही एकमेकाला भेटलेलो नाही सात्संगाची, पण गुरुने सात्संगाची सारं काम करून टाकलेलं आहे. एकदा पुन्हा सात्संगाची एकदा फोन आला सिन्नरवरून, सिन्नरवरून फोन आला जुन्नरला, जुन्नरवरून फोन आला सावरगावला, रक्त पाहिजे, प्रेमाने बोला. दासनी फोन केला सात्संगाची सिन्नरच्या मुखी महात्म्याला, आदरणीय गीते महात्म्याला. म्हणलं सात्संगाची त्या ठिकाणी रक्ताची बॉटल नाही पाहिजे, डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रक्तदान करून त्या महिलेचे प्राण वाचले पाहिजे. ऑपरेशन आहे, 2 बॉटल पाहिजे होत्या. हे 8 महात्मे गेले. शिवाय हे गेले ते गेले, यांना गाडी पाठवत होते. ज्यांना रक्त पाहिजे होतं ना ते म्हणले यांना गाडी पाठवतो आणायला. ते महात्मे गाडी नको म्हणले, स्वतःच्या 2 व्हीलरवर हे 8 महात्मे सात्संग 2 व्हीलरवर गेले 45 किलोमीटर. आणि त्या ठिकाणी तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.